आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा एक गंभीर सवाल घेऊन आलोय। हा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या पालकांच्या अपार कष्टाचा। प्रश्न हाच आहे की नीट सारखाच आता सीईटी परीक्षेत सुद्धा मोठा घोटाळा झाला का? कारण या प्रश्नानं आज महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची अक्षरशः झोप उडाली आहे। याचं कारण आहे अलीकडे जाहीर झालेला सीईटी परीक्षेचा निकाल। हा निकाल पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय। जणू काही लॉटरी लागावी अशी छप्पर फाड मार्क काही विद्यार्थ्यांना मिळाले, जे पाहून ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। ज्या विद्यार्थ्याला 10वी मध्ये गणितात अवघे 22 गुण आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये अवघे 37 गुण, त्या विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 99% बरं, हा प्रश्न फक्त एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित असता तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आकड्यांची ही आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे। सीईटीच्या टॉप 100 म्हणजे पूर्ण परीक्षेत पास झालेल्या सीईटीच्या टॉपर ज्या 100 आहेत, त्या 100 आहेत, त्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 43 विद्यार्थ्यांकडे 12वीच्या बोर्ड परीक्षेत 85% जास्त गुण आहेत। मग विचार करा, उरलेल्या 57% विद्यार्थ्यांना 12वीला कमी गुण असून सुद्धा ते सीईटीचे टॉपर कसे ठरले? विचार करा, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे। जास्तीत जास्त आपण समजूया की बोर्डाच्या परीक्षेला आता फारसं महत्त्व राहिलेलं नाहीये, म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नसेल, पण तो 20% पर्यंत तफावत असू शकते कदाचित, पण अभ्यासक्रम सारखा आहे। बोर्डात जेमतेम पास झालेला विद्यार्थी सीईटी मध्ये थेट 99% घरात कसा पोहोचतो? एक नाही, दोन नाही, तीन नाही, शेकडो। हे 50%ची तफावत कुठून आली हा सवाल आज विचारला जातोय। हे मॅजिकचे प्रयोग नेमके कोणी केले आणि कसे झाले हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचं। अशा कितीतरी संतापजनक सुरस कथांनी, प्रश्नांनी आज महाराष्ट्रात सीईटीच्या निकालावर एक भलं मोठं संशय कल्लोळ निर्माण झालाय। जेव्हा या क्षेत्रातल्या शिक्षण तज्ञांशी बोललो तेव्हा ते हतबल दिसले, हतबल। ते काय म्हणाले माहिती आहे? हे सगळं आमच्या सुद्धा कल्पनेच्या पलीकडचं आहे। मती गुंग झाली आमची हे सगळे निकाल बघून। आम्ही दिवस रात्र मेहनत करतो आमच्या मुलांवरती, पण त्यांना पर्सेंटाइल मिळत नाही। ज्यांना 10वी मध्ये 100% मार्क आहेत, 12वीला चांगले मार्क आहेत, 90-95% मार्क आहेत, त्यांना नाही सीईटी तेवढे मार्क पडत। हे कसं झालं? डोक्याला हात लावून बसलेत। त्यामुळे त्यांनाही संशय आहे, या सीईटी परीक्षेत कुठेतरी मोठा सुनियोजित घोटाळा झालाय। आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, सविस्तर प्रेझेंटेशन त्यांनी दिलं, पोलखोल केली एक प्रकारे या सगळ्या प्रकरणाची। गुन्हा दाखल झाला असं सांगितलं जात आहे, पण माझा सवाल आहे, खरंच या कथित सीईटी घोटाळ्याचं सत्य या महाराष्ट्राच्या समोर येणार आहे का? पडद्यामागच्या या तथाकथित शकुनींना शिक्षा होणार आहे का? या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिम्मत शासन दाखवणार आहे का? आज प्रत्येक पालकाच्या मनात चीड आहे, संताप आहे, कारण सीईटी परीक्षांमध्ये असेल किंवा ज्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता का नाहीये? राज्यात स्वतंत्र आणि सक्षम एक्झाम कंट्रोल बोर्ड का नाहीये? पेपर फुटी आणि कॉपीवर उपाय म्हणून ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आणला, पण हा उपाय रोगापेक्षा इलाज भयंकर असा ठरतोय का? आज शिक्षण ही वाघिणीचं दूध राहिलेलं नाहीये। परीक्षा हा निव्वळ पैशांचा खेळ आणि धंदा जर बनला तर पैशाच्या जोरावर गुणवत्ता विकत घेतली जाते का? हा सवाल सामान्य पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात जर निर्माण होत असेल ना, तो शिक्षण क्षेत्रासाठी धोकादायक आहे। या असल्या भोंगळ आणि भ्रष्ट व्यवस्थेनं होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या जर या सगळ्यावरचा विश्वासाला तडा जात असेल, त्याचं कुणाला स्वैरसुतक उरलंय की नाहीये हा सवाल आहे। आपल्या व्यवस्थेला या परिस्थितीचं किमान गांभीर्य आहे का? हाही सवाल आहे की प्रत्येक वेळेस
लोकांनी आंदोलन करायचं. व्यवस्था सुधारणार कधी हा सवाल आहे. तर आज या MSc CET परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा जो आरोप केला जातोय ना, आणि संपूर्ण पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जो संशय कल्लोळ सगळा निर्माण झालेला आहे, हे संशय काय आहेत? काच या सगळ्यांना वाटतंय? खरं तर थेटपणे अशा प्रकारे पुरावे जरी आज समोर नसले तरी अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही आकडे समोर आलेले आहेत, ज्यातून ही परिस्थिती, हे इथं घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हे आकडे तुम्हाला काही दाखवणार आहे. संशय कल्लोळ का निर्माण झाला? संशय कल्लोळ निर्माण झाला संशय क्रमांक 1 आहे. 10वी मध्ये गणितामध्ये 22 गुण, 12वीत गणितात 37 गुण आणि 12वीत एकूण 47 गुण असलेल्या विद्यार्थ्याला MSc CET मध्ये 99% आहे. संशय आहे, कसं झालं हे सगळं? हा काय चमत्कार झाला? सगळ्यांना संशय आहे. संशय क्रमांक 2 आहे. नांदेड मधल्या जुळ्या बहीण भावाला 12वी मध्ये 51% आणि 56% असे अनुक्रमे गुण मिळाले. मग MSc CET मध्ये दोघांनाही जवळपास 100% कसं मिळालं आणि दोघांचे गुण सारखे? चमत्कार. संशय हाच आहे. कसा झाला चमत्कार? कुठे बोलला नवस? संशय क्रमांक 3 आहे. टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी, राज्यात आलेल्या टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी मध्ये सुमारे 50% गुण असूनही MSc CET मध्ये मात्र 99% पर्यंत पर्सेंटाईल कसं गेलं हा सवाल विचारला जातो. खरं तर दोघांचा जो अभ्यासक्रम आहे, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे, एकच आहे. अशा परिस्थितीमध्ये दावा असा केला जातो की नाहीये, बोर्डाच्या परीक्षेला मुलं फार महत्त्व देत नाहीयेत, CETला देतात, पण ती तफावत 50% पर्यंत कशी? यामुळे संशय हा उपस्थित केला जातोय. टॉप 100 मधील अनेक विद्यार्थी आज नॉट रिचेबल. आता राज्यात 100 विद्यार्थी टॉप मध्ये आल्यानंतर जे संशयास्पद व्यक्ती आहेत ते विद्यार्थी गायब काय, नॉट रिचेबल काय? काही लोक त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत. संशय अजून वाढतो. संशय क्रमांक 5. स्टेट बोर्ड आणि MSc CETचा अभ्यासक्रम जवळपास समान असेल तर दोन्ही परीक्षेतल्या गुणांमध्ये किमान काही प्रमाणात तरी साम्य असायला नको का? गुणांमध्ये 50% इतकी तफावत असू शकते का? मी आज तज्ञांना विचारणार. या विषयात उभी हयात घातलेले लोक आज या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. ते सांगतील आपल्याला हे संशय योग्य आहेत का, की हो गए की संशय कल्लोळ निर्माण केला जातोय. शेवटचा 6वा संशय. 10वी आणि 12वीत 90% जास्त गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना MSc CET मध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. जे घासतायत, अभ्यास करतायत, मरतायत, त्यांना नाही येत मार्क. मग परीक्षेत दोष आहे का? सवाल आहे. चला, या सगळ्या प्रश्नांची आज आपल्याला चर्चा करायची आहे. पुरावे असते तर कदाचित आपण म्हणालो असतो की हो, घोटाळा झाला. पण खरंच घोटाळा झालाय की नाहीये, की हा केवळ संशय कल्लोळ निर्माण केला जातोय, याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना मला महाराष्ट्राला हे सांगायला हवं की या सेलचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दिलीप सरदेसाई त्यांनी काय सांगितलं ते महाराष्ट्राला मी सांगणार आहे. पण या चर्चेत सहभागी होण्यासाठी करिअर समुपदेशक योगेश्वर गुट्टे आहेत. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राजर्षी शाहू महाविद्यालय, जे महाराष्ट्रातलं नामांकित असं महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयाचे CETचे सेलचे डायरेक्टर DK देशमुख सर आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत विद्यार्थ्यांच्या या सगळ्या अन्यायाच्या बद्दल वाचा फोडणारे, त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी न्यायालयात दर भटकणारे, सगळीकडे जाऊन लढणारे पालक नारायण शिंगारे सुद्धा आहेत. नारायणजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या, ज्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत, प्रेरणा होनराव थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर विभाग प्रदेश प्रमुख डॉक्टर नरेंद्र काळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे.
पण या चर्चेमध्ये खरं तर या राज्याच्या CET सेलचे प्रमुख जे आहेत, जे दिलीप सरदेसाई आहेत, त्यांनी यावं, असंख्य या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. सातत्यानं त्यांना कळकळीची विनंती करून सुद्धा ते आलेले नाहीत. थोड्या वेळापूर्वी त्यांचा मेसेज आला, तो वाचून दाखवणे मला महत्त्वाचं वाटतं. ते म्हणाले, उपस्थित केलेल्या प्रश्नांना CET कक्षाकडून प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये उत्तरं दिली गेली आहेत. तसंच कथित ऑडिओ क्लिप संदर्भात तक्रार दाखल करून क्राईम ब्रँचकडे तपास चालू आहे आणि CET सेल त्याला पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे जसं कोर्ट चालू आहे तसं तपास चालू आहे असं सांगून त्यांनी प्रश्नांच्या बद्दल उत्तरं देणं सध्या तरी टाळलेलं आहे. पण वेळ कुठे गेली आहे? तासभराचा कार्यक्रम आहे. तासाभरात सर तुम्ही कधी जॉईन होऊ शकता? मला माहिती आहे तुम्ही कार्यक्रम पाहताय. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती आज योगेश्वर तुमच्यापासून. गेली अनेक दिवस तुम्ही या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करताय. तुमचा दावा आहे, तुम्ही म्हणताय की हो, या परीक्षेमध्ये नक्की काहीतरी घोटाळा झालेला आहे. हा तुमचा भ्रम आहे? तुम्हाला असं वाटतंय, कळते, समजते की तुमच्याकडे काही ठोस माहिती आहे ज्या आधारावर तुम्ही म्हणताय की हो, इथं गडबड झाली आहे? सर्वप्रथम नमस्कार विलास बडसे आणि धन्यवाद, तुम्ही मला इथे आज बोलवलं. माझ्याकडे जे काही माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा ती माहिती किंवा जे काही ठोस पुरावे आहेत, जी काही माहिती आहे ती सर्वात पहिल्यांदा आम्ही CET सेलला देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा की हे CET मध्ये असं असं होतंय, जिथे आपल्या CET सेलचे जे संचालक आहेत ते म्हणतात की CET मध्ये काही गोंधळच होत नाही. त्यामध्ये सुरुवात मी यापासून करतो की खूप विद्यार्थ्यांना कॉल्स येतात की आम्ही तुमची CET मॅनेज करून देऊ. तुमची CETचं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे सेंटर्स घेण्याच्या ऑफर्स दिल्या जातात आणि त्या सेंटर्स घेतल्यानंतर त्यांचं जर तिथे सेंटर आलं तरच तो प्लॅन सक्सेस होतो. म्हणजे त्यांना, आणि ह्या ज्या डील्स असतात ह्या पे आफ्टर परफॉर्मन्स, म्हणजे ऍडव्हान्स पैसे द्यायचे नाहीयेत. हे जे काही सिंडिकेट आहे, हे सिंडिकेट तुम्हाला आधी काही म्हणजे गोष्टी करायला सांगतात, जसं की तुम्ही फॉर्म भरायचा आहे, एक्झाम सेंटर निवडायचे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झामला जाल आणि एक्झाम बाहेर जेव्हा विद्यार्थी पेपर सॉल्व्ह करून येणार आणि तिथे जेव्हा त्याला मदत झाली असं तो बाहेर कबूल करणार, त्यानंतर किंवा निकालानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करायचे. अशा प्रकारच्या डील्स सर्रास सर्व माध्यमांद्वारे, कॉल्सद्वारे, काम झाल्यावर पैसे म्हणजे आधी तुमचं काम केलं जाणार आणि त्याची गॅरंटी, फक्त गॅरंटी कशी आहे की तुमचा नंबर ठराविक सेंटरला आला पाहिजे. ठराविक सेंटर म्हणजे सगळं सिंडिकेट सेंटरवरून चालतंय असं तुमचं म्हणणं आहे? माझं बघा, माझं ते बोलण्याची पद्धत आहे, 200% हे सेंटर मॅनेजमेंटचा ह्याच्यामध्ये म्हणजे प्रकार आहे. यामध्ये आपण जेव्हा जेव्हा सिस्टीमवरती आरोप लावतो तेव्हा CET सेलचं म्हणणं बरोबरच आहे की आमच्या सिस्टीम फुल प्रूफ आहेत, PC क्लोन होत नाही, टेक्निकल कोणी एका विद्यार्थ्याला एका ठिकाणी बसवलं आणि दुसऱ्या ठिकाणी ऍक्च्युअली दुसरा मुलगा तिथे एक्झाम देतोय असं देखील होत नाही. हे फक्त सेंटर मॅनेज होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे डिजिटल चोरी होत नाही, इथे ह्युमन करप्शन होत आहे. बर, आणि मग हे ह्युमन करप्शन होत आहे असं तुम्हाला का वाटलं बरं? काही तुमचे त्याच्याबद्दलचे काही पुरावे आहेत, तर्क आहेत, काय का वाटलं तुम्हाला असं? मला याच्यामध्ये 2-3 वर्षापासून असे काही मुलं आम्हाला सापडले, काही कोचिंग क्लासेस मधून पण अशी मुलं कळाली. सगळ्यात पहिल्यांदा काही मुलं अशी होती ज्यांचा परफॉर्मन्स फार वीक होता, म्हणजे ज्यांचे आई वडील अगदी चिंतित होते की त्यांना मार्क्स पडत नाहीयेत. ते त्या संदर्भात मला किंवा टीचर्सला भेटायला आलेले की आमचे मार्क वाढत नाहीयेत, आणि वर्षभर आमचा मुलगा फार मेहनत करतोय पण मार्कच वाढत नाहीयेत. आणि असे बरेच विद्यार्थी भेटायला येतात. पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांना फायनल म्हणजे जेव्हा निकाल लागतो तेव्हा अचानक 98-99% मार्क, आणि जेव्हा त्यांना विचारणा होते तेव्हा त्यांचा फॉर्म त्यांनी कुठे भरला कळत नाही, त्यांचं एक्झाम सेंटर काय होतं हे कळत नाही, आणि इव्हन ते मुलं सापडतच नाहीत. म्हणजे त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की ते मुलं सापडतच नाहीत. हा पहिला संशय आहे. बऱ्याच ठिकाणी मार्क वाढल्यानंतर नेक्स्ट इयर जेव्हा कॉलेजमध्ये मुलं जातात, म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेले मुलं असतात, त्यानंतर ते थोडं कॅज्युअल त्या बाबतीत होतात आणि तेव्हा ते व्यक्त करतात की मी मागच्या वर्षी काय केलं होतं, मी इथे कसं आलो, हे देखील आपल्याकडे बऱ्याच ठिकाणाहून व्यक्त झालेलं आहे. आणि हे ठोस पुरावे. तुमचं म्हणणं आहे जे विद्यार्थी अभ्यासात वीक होते, ज्यांची मार्कशीट वीक होती, त्यांना अशी काहीतरी गुट्टी मिळते आणि मग त्यांची मार्कशीट गुटगुटीत होते आणि मग त्यांना हवं तिथं ऍडमिशन मिळतं, असं तुमचं म्हणणं आहे. नरेंद्र काळे आपल्यासोबत आहे. डॉक्टर,
आज तुमच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्ही तिथे होतात. तुम्हाला केवळ हा संशय आहे की तुमच्याकडे माहिती आहे की या MHCET मध्ये सुद्धा MHTCET मध्ये सुद्धा घोटाळा होतोय, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याला आधार काय? आज ते तो पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते आमदार रोहितदादा पवार यांनी जी काही आकडेवारी मांडली त्याच्यातून पूर्ण शंका येण्यासारखंच आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ती पालकांनी आणि त्यातल्या तज्ञांनीच त्यांना दिलेली आहे. आणि तेव्हा जेव्हा अभ्यास करून आपल्याला त्यातले काही गोष्टी आपण पण या ठिकाणी प्रेक्षकांच्या पुढे मांडल्यात. म्हणजे उदाहरणार्थ नांदेडमधील एका पालकाच्या जुळ्या मुलांचं एकाच सेंटरवर नंबर येतो आणि सारखेच मार्क्स येतात आणि त्यांना 12th मध्ये मात्र मार्क कमी असतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे 100% आलेली मुलं आहेत त्यातले फक्त 46% मुलांना 80 किंवा 85% पुढे HSC ला मार्क्स मिळतात. आणि जेई मध्ये त्यातल्या काही मुलांना फक्त 35-25 मार्क मिळतात. जेई ही अशीच परीक्षा आहे जी की केंद्र स्तरावर घेतली जाते, त्याच्यामध्ये पण मार्क कमी येतात. म्हणजे हे सगळ्यात जर तुम्ही लिंक बघितल्या, डॉट बघितले तर 100% तिथं शंका घेण्यासारखं कारण आहे. आणि त्याच्यामध्ये संशय हा मोठा त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यामुळे पालकांची जी मागणी आहे, या क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांची जी मागणी आहे, निदान याची चौकशी तर 100% झाली पाहिजे आणि ती चौकशी चांगली झाली पाहिजे तर त्यातून बाहेर येईल काहीतरी. कारण आपण पाहिलं तर इतके मोठे मुलं परीक्षेला बसतात, 5-6 लाख मुलं, त्यांच्या भविष्याचा हा सवाल आहे. आणि मला वाटतं रोहित दादांनी याच्यामध्ये सगळे पुराव्यासहित आज सकाळी मांडले त्यामध्ये. डॉक्टर साहेब, तुम्हाला सांगू, हा प्रश्न केवळ त्या 5-6 लाख विद्यार्थ्यांचा नाहीये. हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राचा आहे. कारण हे उद्या इंजिनियर बनणार आहेत, हे उद्या पूल बांधणार आहेत, हे उद्या महाराष्ट्र घडवणार आहेत. चिटिंग करून जर ते झाले तर उद्याच्या महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान असणार आहे. म्हणून हे अति गंभीर आहे. उद्याच्या पिढ्या ज्या कष्टावरती विश्वास ठेवून आज अभ्यास करतायत ना, त्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आज आपण त्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. जर लूपहोल्स असतील तर ते बंद केले पाहिजेत आणि पारदर्शकता आली पाहिजे. हा एकमेव उद्देश आपला आहे. आणि त्याच उद्देशानं नारायण शिंगारे हे पालक लढतायत, न्यायालयात जात आहेत, सगळीकडे जात आहेत, CET सेलला जात आहेत. नारायणजी, का तुम्ही लढताय? का तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, प्रामाणिकपणाचा इथं खऱ्या अर्थानं मुडदा पडतोय? सर, अक्षरशः म्हणजे बोलण्यासारखी परिस्थिती नाही असा अभ्यास केलाय मागच्या 3 वर्षापासून या गोष्टीचा. मागचे 3 वर्ष, जसं 2024 ला झालं, आम्हाला थोडं उशिरा लक्षात आलं. कारण MHTCETच्या निकालाची लिस्ट आमच्याकडे आल्याबरोबर आम्ही त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी शोधत असतो. आणि ते शोधताना आमचे विद्यार्थी दिसले की आम्हाला बरं वाटतं की टॉप 100 मध्ये, टॉप 200 मध्ये आपले विद्यार्थी आहेत म्हणून आनंद होतो. 2024 ला ते विद्यार्थी कमी झाले म्हणून आम्ही 24 ची लिस्ट पूर्ण, जेव्हा ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण कंप्लीट झाली त्यानंतर आम्ही ती लिस्ट सगळी तपासली. त्या तपासल्यावर लक्षात आलं की काही लोक असे घुसलेले मध्ये. मग आम्ही असं व्यक्त केलं की चला बाबा, घुसले असतील, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही होत. 2025 चा निकाल आल्यावर सर, ज्या दिवशी निकाल आला, ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, त्याच दिवशी आम्ही कामाला लागलो. कारण त्या लिस्टमध्ये पहिले 2 विद्यार्थी हे 51% विद्यार्थी होते 2025 मध्ये. आता तुम्ही जो सांगितलेला विद्यार्थी आहे, जे 37 मार्क 22 मार्क, तो 67 रँकचा विद्यार्थी होता. 67 मागच्या वर्षीच्या लिस्ट मधला, 2025च्या लिस्ट मधला विद्यार्थी येतो. हे निकाल बघितल्यानंतर आम्ही एकदम परेशान झालोत. आणि त्याच वेळी आम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकले. दुसऱ्या दिवशी इमिजिएटली मी दिलीप सरदेसाई सरांना भेटायला गेलो आणि त्यांना या गोष्टीबद्दल माहिती विचारली, सांगितली. पण त्यांनी आमची गोष्ट ऐकली नाही. सर, आमच्याकडे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी खूप मेहनत करतात. मी स्वतः त्यांच्या बरोबर 12-12 तास काम करतो. मी 27 वर्षापासून या फील्डमध्ये. अशी घटना या अगोदर कधीच झाली नाही. 2004 ला पहिल्यांदा CET आली. अभ्यास एवढा आहे, आम्ही दरवर्षी घेतो. 2004 ला इंजिनिअरिंगला CET पहिल्यांदा आली, तेव्हापासून ते आतापर्यंत एकदाही असा गोंधळ झाला नाही. परंतु ते CET सेलचे लोक ऐकत नाहीत. त्यांना पहिला कधीपासून सुरुवात झाली याला वाटतं तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे? 2024 पासून खूप सुरुवात झाली सरी.
2023 ला नव्हती, पण 2024 मध्ये 100% सुरू झाले. 2024, 2025, 2026 ला तर कहर झाला, कहर. बर. मी मागच्या वर्षी हायकोर्टात गेलो होतो सर. हा. हायकोर्टाने मला, तुम्ही कोचिंग क्लासेस घेणारे लोक आहात, तुम्हाला विद्यार्थ्यांची कळकळ नसते, वकिलांना म्हणले अशा लोकांना घेऊन येत जाऊ नका तुम्ही, कसं का पटतं का तुम्हाला, अशा पद्धतीची भाषा वापरली. आणि मी त्यावेळीही 4 दिवस मुंबईत मुक्कामाला होतो. आता पण मी प्रवासातच आहे. परंतु न्याय मिळत नाही, ते कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत. मी मागच्या वर्षीही शिक्षण मंत्र्याकडे निवेदन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं. या वर्षीही मी काल आणि आज मिळून सीपी ऑफिसला, जे सध्या चौकशी चालू आहे क्राईम ब्रांचकडे, पण तिथं चौकशी त्यांनी आदेश असे दिलेले आहेत की ज्यांनी ऑडिओ व्हायरल केला त्यांची चौकशी व्हावी. याची चौकशी नाही होत आहे की ज्यांनी रिझल्ट असे बोगस आले त्यांची चौकशी नाही होते सर. जे आवाज उठवतात त्यांची व्हायला पाहिजे, त्यांची होती त्यांची. म्हणजे आता आमची चौकशी होईल असं वाटतं आम्हाला. बर. पण संबंधित मंत्र्यांशी तुम्ही बोललात याच्याबद्दल कधी? नाही, मंत्र्यांनी भेट दिलीच नाही. आपण ते तर हायटेक आहेत एकदम, मंत्री तर हायटेक आहेत एकदम, ते दगडावरचे फुटप्रिंट सुद्धा मोजतात आणि ते सगळं करतात. त्यांना एवढा हायटेकपणा नाही आहे ह्या परीक्षा पारदर्शक करण्याबद्दलचा? नाही सर, कुठूनच रिस्पॉन्स भेटत नाही. आणि ते म्हणतात की सुरुवातीच्या 400-500 मुलांमध्ये पुन्हा कुठं काय गोंधळ आहे, पुन्हा काही दिसत नाही. 5.5 लाख विद्यार्थ्यांचा डाटा बघा. परंतु सीओईपी व्हिजिट सारखे कॉलेज खाल्ले सर यांनी. एक्झॅक्टली. म्हणजे मुद्दा हाच आहे. महाराष्ट्रातले टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे, बरोबर? असं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्राची शान आहे. हो सर, महाराष्ट्राची शान आहे. तिथे हात घातलाय ह्या लोकांनी आणि 100% फ्रॉड आहे सर. आम्ही याच्या पाठीमागं खूप लागलेलो आहे. आणि फक्त सेंटरच नाही सर, एक मुद्दा सांगायचा आहे. फक्त सेंटर नाही, त्यांच्या ज्या रिस्पॉन्स सीट आहेत तिथं माल प्रॅक्टिस केली जाते, ते मॅनिप्युलेट केलं जातं. रिस्पॉन्स सीट चेंज केल्या जातात. असे काही विद्यार्थी परीक्षा देऊन येतात आणि नंतर मी तुम्हाला विचारतोय माल प्रॅक्टिस कशा होतात त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. कारण हे तर म्हणता येतं काही होत नाहीये, पण मला आज मुद्दाम या चर्चेमध्ये मी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सीईटी सेलचे जे डायरेक्टर आहेत DK देशमुख सर, त्यांना बोलवलंय. देशमुख सर, गेली अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या परीक्षा जवळून पाहताय. हा जो रिझल्ट सगळ्यात समोर आलेला आहे, हा जो डेटा आता आपण महाराष्ट्राला दाखवतोय, ज्याच्याबद्दलचा संशय कल्लोळ आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे नैसर्गिक आहे, अनैसर्गिक आहे, डोक्याला मुंग्या आणणार आहे, की कसं आहे? नमस्कार सर. नाही, हे मी अगदी प्रांजळपणे सांगतो तुम्हाला. मी जवळपास 37 वर्ष या फील्डमध्ये आहे आणि 2099 ला जेव्हा PCB साठी सीईटी आली तेव्हापासून हे बघतोय. हे अनैसर्गिक आहे. कोणत्याही शिक्षकाला जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला हे अजिबात रिझल्टवर विश्वास बसू शकत नाही. बरं, हे कदापि शक्य नाहीये सर. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही सन्माननीय सरदेसाई सरांची मुलाखत जर बघितली असेल तर ते असं म्हणतायत की बोर्डाच्या परीक्षेला आता मुलं फार महत्त्व देत नाहीत आणि सीईटीच्या याला देतात, त्यामुळे ते अचानकपणे देतात आणि मग गुट्टी आल्यासारखं त्यांना, मी म्हणालो तसं गुटगुटीत होतात एकदम त्यांची मार्कशीट. हे पटणारं आहे? हे लॉजिकल आहे? हे बिलकुल लॉजिक पटत नाहीये. हे एवढं नक्की आहे की 10वीला ज्या पद्धतीने बोर्डाची तयारी करतात मुलं, जेवढ्या सिरियस करतात तेवढा कदाचित सिरियसनेस 12वी बोर्ड परीक्षेमध्ये नसतो, जे सीईटीचं प्रिपरेशन करतात त्यांचं, आपण असं म्हणूया. पण हेच विद्यार्थी जेईला बसतात आणि जेई मध्ये बोर्डामध्ये 75% मार्क्स किंवा टॉप 20% मध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. NIT किंवा IIT सारख्या किंवा नॅशनल लेवलच्या जे इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशासाठी. त्याच्यामुळे PCM चे विद्यार्थी तरी विशेषतः बोर्डाची सुद्धा तयारी तेवढीच सिरियस करतात. येस, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. आता मी माझ्या कॉलेजमधलं जर सांगितलं तर माझ्या कॉलेजमध्ये PCM गटातल्या सर्व मुलांना बोर्डामध्ये अत्यंत चांगले मार्क आहेत.
पण दुर्दैवाने 2023 पासून महाराष्ट्राच्या सीईटीच्या टॉप 100 मध्ये माझा मुलगा दिसत नाही. आज जवळपास शाहू महाविद्यालयाचे 56 विद्यार्थी वेगवेगळ्या IITs आणि NITs मध्ये गेलेले आहेत. पण ते सीईटी मध्ये येत नाहीत. सीईटी मध्ये टॉप 125 ची माझ्याकडे लिस्ट आहे. मी 4 पेजेस समोर ठेवलेत. एकही विद्यार्थी नाही आहे. पण हा चमत्कार होतोय कसा? हे अगदी फ्रॉड आहे आणि हे ह्या संबंधात जे इन्व्हॉल्व आहेत आमच्यासारखे किंवा कॉन्सिलर, ह्या लोकांना हे माहिती आहे की कशा पद्धतीने हे मॅनेज होत आहे. उदाहरण सांगायचे झाले तर काही उदाहरणं सांगता येतात मला. प्लीज सांगा सर, सांगा सर, महाराष्ट्राला सांगा. हे लोक तर म्हणतायत काही होत नाहीये म्हणून. हे समोर आलेलं आहे. समजा आत्ताच नुकतंच एक प्रकरण आलंय आहे बघा, ग्रेटर नोएडा SSC रिक्रुटमेंटचं. हे सगळ्यांना बघायला उपलब्ध आहे. स्टाफ सिलेक्शन साठीची परीक्षा झालेली होती. त्याच्यामध्ये हा जो सर्व्हर आहे ह्यांचा, जो डाटा कलेक्ट करतो मुलं परीक्षा दिल्यानंतर, त्या सर्व्हरच्या कडे तो डाटा जातच नाही. एक प्रॉक्सी सर्व्हर बसवतात. त्या प्रॉक्सी सर्व्हर मध्ये डाटा जातो आणि तिथून जे मॅनेज केलेले विद्यार्थी आहेत त्याचा डाटा ते अपडेट करतात आणि मग मेन सर्व्हरला पाठवतात. हे समोर आलेलं उदाहरण आहे. आणि एक ह्याच कंपन्यांच्याकडं तज्ञ असतात, डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतात त्यांना, DBA. DBA काय करतात, हे रिझल्ट सर सीईटी सेल करत नाही. ही कंपनीच रिझल्ट करून देते सीईटी सेलला. आणि हा डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जो असतो ना, तो क्वेरी मारतो आणि क्वेरी मारून तो ओपन करतो डाटा आणि डाटामध्ये आपल्याला पाहिजे त्या मुलांचे सीट्स, म्हणजे त्यांनी सिलेक्शन केलेले जे ऑप्शन्स आहेत ते बदलतो. तुम्ही हे सांगताय हे किती गंभीर आहे. कारण अशा प्रकारे जर इथं होत असेल हे, तर तो जो सामान्य पोरगा आहे ना सर, जो रात्रंदिवस अभ्यास करतो, त्याचा बाप खप मरून त्याला शिकवतो, कर्ज काढतो, हे सगळं करतो, आणि त्याची सीट अशी जाते, त्याची स्वप्नाचा चुरडा असं होणार असेल तर हे किती चिंताजनक आहे, संतापजनक आहे. आणि मग मला तुम्हाला विचारायचंय प्रेरणाजी, जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्या थांबवणं ही जबाबदारी कुणाची आहे? या सगळ्या धेंडांवरती खरंच कारवाई होणार आहे का? नीटमध्ये झालं त्यानंतर बघितलं आपण किती संताप व्यक्त झालाय देशामध्ये. आपण कशाची वाट पाहताय मला सांगा. विलासजी, आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्सला मी पाहिलं. एकंदरच रोहित पवारजींनी 2020 पासून या विषयाचा त्यांचा क्लेम आहे की 2020 पासून 2026 पर्यंत ते असं म्हणतात. मला असं वाटतं की 2020 ते 22 तर त्यांचंच सरकार होतं. आता एकंदर सरकार सोडून द्यावं, आपण किती वेळ सरकार बोलणार. विलासजी, तर या विषयाचा एकंदरच अभ्यास करत असताना आता उपस्थित आपल्या पॅनल मध्ये पण उपस्थित आहेत सर. त्यांनी सांगितलं की ते हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टाने त्या विषयाला घेऊन जे नमूद केलं ते पण नारायण शिंगारेजींनी आता आपल्याला नमूद केलेलं आहे. मला असं वाटतं या विषयाला घेऊन कुठल्याही पद्धतीचे ठोस पुरावे आणि विषय असेल तर पोलीस आणि न्याय व्यवस्था यांच्याकडे दाद मागितली जाऊ शकते. त्यामुळे आपण जरतरच्या चर्चा करण्याच्या ऐवजी या विषयाला घेऊन ठोस पुराव्यांच्या निशी जर पोलीस डिपार्टमेंट आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने या विषयाला खऱ्या अर्थाने मला वाटतं ठोस पुराव्यांच्या निशी जर गेलं तर या विषयामध्ये योग्य जी पुरावे शोधण्याचं काम कुणाचं आहे? पुरावे शोधण्याचं काम कुणाचं आहे? सामान्य माणसाचं आहे? त्याच्याकडे काय यंत्रणा आहे सांगा. त्याने पुरावे कसे शोधायचे ते सांगा. ऐका ना विलासजी, आता पॅनलवर बसलेले जे लोक आहेत ते तज्ञ लोक आहेत. आता आपण म्हणल्याप्रमाणे करिअर समुपदेशक आहेत, देशमुख सर आहेत, नारायण सर आहेत, या ठिकाणी बसलेले
प्रदेशाचे एनसीपीचे नरेंद्र काळेजी आहेत. मला वाटतं मला पॉलिटिकल या विषयाला बोलण्यासारखं मी एका बाजूला बोलते. जो पॉलिटिकल मुद्दा आहे रोहित पवारांचा. नकोच आपल्याला त्या पॉलिटिकल विषयाला घेऊन- नकोच. रोहित पवार त्या सोडून द्या. विषयाला घेऊन नको हा, नको तर नको या आपण विषयाला विद्यार्थ्यांवर- घेऊन तो विषय नको, तो विषय नको, तो विषय नको. ठोस पुरावे असतील तर या विषयाला घेऊन आपण पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था या विषयांना घेऊन पुरावे प्रोसीड केलं शोधायचे पाहिजे. कोणी? असतील- नारायणजी ते म्हणतात ठोस पुरावे द्या, असतील- आम्ही त्याच्याबद्दल चौकशी असतील- करू. मी म्हणतोय, असतील तर ते समोर आले पाहिजे. ठोस पुरावे लिस्ट मध्ये नाव आहेत. 4 विद्यार्थ्यांना घ्या, पकडा आणि विचारा, लगेच सगळं बाहेर निघतंय. 4च विद्यार्थी पकडा फक्त, तुम्ही कोणतेही 4 विद्यार्थ्यांच्या पालकांना विचारा की हे मार्क आले कसे. 100% तुम्हाला. पण आम्ही जाऊ शकत नाहीत ना. आम्ही विचारायचं का? आम्ही कायदा हातात घ्यायचा का आता? पुरावे आणायचे कुठून? ज्यांनी पैसे दिले ते आमच्या समोर मान्य कसं काय करणार? त्या विद्यार्थ्यांची परत टेस्ट घ्या. प्रेरणाजी मला- हे लॉजिकल आहे. मला त्यांचं म्हणणं मला विचारायचंय. लॉजिकल वाटतंय. ऐका ना, मला विचारायचंय, एकच मिनिट, मला विचारायचंय की जे विद्यार्थ्यांना असे मार्क आलेले आहेत 100% त्यांनी यावर्षी 2 परीक्षा दिलेल्या आहेत सीईटीच्या. सेशन 1, सेशन 2. सीईटी सेलने दोन्ही सेशनचे त्यांचे मार्क दाखवावेत आणि ते जर कुठेतरी मॅच होत असतील, जर एका सेशनला 100% दुसऱ्या सेशनला जर 60-70 आले तर मग तर तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन्ही सेशनचे मार्क डिस्प्ले करा पहिल्या 1000 विद्यार्थ्यांचे, कारण दोन्हीपैकी एक चांगले गुण आहेत ते घेऊन मेरिट लिस्ट लागलेली. तिथे सगळं दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. 100% होणार आहे. मला बाकी आपल्याला भाजप किंवा राष्ट्रवादी यावर बोलायचंच नाहीये. पहिल्या 1000 आपण विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय, त्या गोष्टीच जाणायच्या नाही. एकच गोष्ट बोलायची. मी काल जेव्हा दिलीप सरदेसाई सरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांना हे विचारलं तर त्यांनी मला स्पष्ट, मी 45 मिनिट बोलत होतो, त्यांनी सांगितलं सर तुमचं सगळं खरंय, मला पटतंय, पण मी आहे टॅक्सेशन विभागाचा, मला बळजबरी इथं आणून बसवलेलं आहे, मला याच्यातलं अकॅडमिक मधलं काहीच कळत नाही. आता काय करायचं? आयुक्तांनी वापरलेले हे वाक्य आहे, मी ऍक्च्युअली टॅक्सेशन विभागाचा आहे धन्य. आणि मला याच्यातलं काही कळत नाही. लोटांगण मी घालायचं त्यांच्यासमोर तुम्ही. सगळे मुद्दे मांडले. तुम्ही तसेच कसे आलात? लोटांगण घालायला पाहिजे. योगेशजी काय योगेशजी लोटांगण? मी पुरावे आता- द्यायची जबाबदारी तुमची आहे म्हणतायत ते. आता मी Yes, yes, मातोश्रीच्या बाहेर बसलेलो आहे सर. आदित्य साहेबांना पण भेटून येणार आहे. मी यामध्ये एक नमूद करू इच्छितो की आता विद्यार्थ्यांचं नाव आपल्याला डिस्क्लोज करता येत नाही, पण आम्ही अशा एका विद्यार्थ्याचा पाठलाग केला जे आपल्याला कळालं की हा सस्पिशियस विद्यार्थी, एक विद्यार्थिनी आहे आपल्याकडे, फिमेल कॅन्डिडेट आहे, तिचे आम्ही नाव कळालं. नंतर आता आम्ही आमच्या लेवलला काय करू शकतो की बाबा ती कुठल्या कोचिंगला शिकते, त्या कोचिंग मधनं आपण तिचे मार्क्स कलेक्ट केले. आता हे पण आता तसं म्हणता मी म्हणजे कोचिंगचे संबंध असल्यामुळे मी त्याला विचारलं अरे या विद्यार्थ्याचा प्रोग्रेस कसा आहे आम्हाला सांगा. ह्यांना सीईटी मध्ये 99.99 स्कोर आहे, 99.99 स्कोर आहे. त्यांचा स्कोर काय आहे हे मी त्यांना विचारलं. जर शक्य असेल तर मी तुम्हाला त्यांची ती स्कोर कार्ड पण शेअर करू इच्छितो, किंवा मी तुम्हाला नुसतं ते दाखवलं किंवा ते स्कोर जरी दाखवले. त्यांनी त्या कोचिंग क्लासमध्ये मुळात त्या विद्यार्थिनी त्या कोचिंग क्लासमध्ये सीईटीची तयारीच केली नव्हती. तिने तिथे जेईची तयारी केली होती. ओके, म्हणजे सीईटीची तयारीच केली नाही. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांना त्यांचे स्कोर मी तुम्हाला म्हणजे त्यांनी जी टेस्ट सिरीज दिली फायनलला, त्या टेस्ट सिरीजचे मार्क्स म्हणजे सीईटीची टेस्ट सिरीज नाही, जेईची टेस्ट सिरीज त्यांनी दिली. त्या टेस्ट सिरीज मध्ये त्यांचे मार्क मी तुम्हाला म्हणजे मला तुम्हाला सांगायचे आहेत. टेस्ट सिरीज मध्ये जेईचा पेपर जनरली 300 मार्कांचा असतो. तर ती विद्यार्थिनी जवळपास मी माझी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवू शकतो. सीईटीचं बऱ्यापैकी काम तुम्ही केलंय. फक्त तुम्हाला जर आता बाकीचे अधिकार सगळे दिले तर कदाचित म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल असं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे हे माझ्या फोन मध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हे ती विद्यार्थिनी जी आहे, मला त्यांचं नाव एक मिनिट, हे बघा इकडे बघा, टेस्ट मोड तुम्हाला मे बी बऱ्यापैकी दिसेल, अबसेंट 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 अबसेंट, आणि वेर द स्टुडंट इज प्रेझेंट यू कॅन सी द स्कोर. 300 पैकी 25, 300 पैकी एक मिनिट, मला क्लॅरिटी कळत नाही तुम्हाला दिसते का नाही. ठीक आहे. 300 पैकी 25, 300 पैकी 20, 300 पैकी 31, 300 पैकी आणि डायरेक्ट 100. आणि हे त्यांचे जे स्कोर आहेत 300 पैकी 6, 300 पैकी 22, 300 पैकी 27. आता काय पुरावे द्यावेत हो?
किमान हे अशा पुरावे घेऊन- संशयास्पद लोकांची तरी चौकशी व्हायला हवी की नाही? असे पुरावे घेऊन आम्ही जेव्हा आयुक्तांकडे जातो, हा प्रेरणाजी 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 हा. तेव्हा मी ऐकतेय, मी गुट्टेजींचं ऐकतेय मी. त्यांनी आता ज्या विद्यार्थिनीचं उदाहरण दिलं, ती ज्या ठिकाणी कोचिंग घेत होती त्या ठिकाणी ती जीईची घेत होती आणि जिथे जे काही त्यांचं म्हणणं आहे, आता ही एक केस स्टडी आहे. त्यांनी ती विद्यार्थिनी कुठे शिकत होती, ती कुठल्या कोचिंग मध्ये होती, ती नॉमिनल होती का, की ती खरंच तिथे शिकत होती, या सगळ्या गोष्टींचा एक संभ्रम आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय, या पद्धतीच्या गोष्टी ज्या ठोस कारवाई करण्यासारख्या समोर असतील तर त्या 100% घेऊन याव्यात. माझं म्हणणं आहे रोहित पवारजींनी पण आणाव्यात, नरेंद्र काळेजींनी पण आणाव्यात. या विषयाला घेऊन योग्य ती इन्क्वायरी ही आपण येणाऱ्या काळामध्ये करूया. सीआयडी चौकशी सीबीआय चौकशी करणार का तुम्ही? तुम्ही सीबीआय चौकशी करणार का? या विषयामध्ये विलासजी, माझं हेच म्हणणे की या विषयांना घेऊन ठोस पुरावे घेऊन समोर आलं पाहिजे, जेणेकरून या थोडं विषयाला- आपण लगेच विसरतो प्रेरणाजी, आपण लगेच विसरतो. तुम्हाला आठवत असेल तर मोठे गावकर सुद्धा हेच सांगत होता, माझा गेस्ट पेपर आहे. एक पेपर फुटला, सीबीआयने ठरवलं तर सगळं रॅकेट कसं देशभरातलं बाहेर काढलं आपण बघितलेलं आहे. सामान्य माणूस हे करू शकत नाहीये. विलासजी, नीटच्या विषयाला घेऊन आपण एकंदर पूर्ण नीटचा विषय बघितलाय. ज्या ज्या पालकांनी आक्षेप घेतले, जे लोक पुरावे घेऊन समोर आले, आणि ज्या क्षणी म्हणजे 3 तारखेला नीटची परीक्षा झाली, 4 तारखेला यामध्ये इंटरफेअर करून आपण बघितलंय 15 तारखेला रीनीटची घोषणा करण्यात आली. अतिशय वेगाने या गोष्टी समोर आल्या, पुराव्याच्या निशी त्या समोर आल्या आणि त्याचं एक इन्व्हेस्टिगेशन झालं आणि मोठे गावकर आज गजाच्या आड आहेत. तेच म्हणतोय, या सगळ्याचे पुरावे समोर येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चौकशी होणं गरजेचं आहे आणि ती चौकशी संबंधित म्हणजे ज्यांच्याकडे अधिकार आहेत ना त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य या महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे. जर माल प्रॅक्टिसेस झाल्या असतील, ज्यांनी केल्या असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. सातत्यानं जर हे घडत आहे, अशा प्रकारचे आरोप होत आहेत, तर त्या आरोपांची निष्पक्ष अशा प्रकारची चौकशी होणं गरजेचं आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. माफ करा, वेळेच्या अभावी मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही. पुन्हा या मुद्द्याबद्दल आपण बोलूया. सरदेसाई सर, वेळ गेलेली नाहीये, या बोला, प्रश्नाची उत्तर द्या. मंत्री महोदयांनी यावं, प्रश्नाची उत्तर द्यावीत आणि महाराष्ट्राच्या मनातला हा संशय कल्लोळ दूर करावा. जाताना बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं. सीईटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी का? 96% प्रेक्षक म्हणतायत होय, 4% नाही म्हणतायत. तर 96% प्रेक्षकांचं जे म्हणणं आहे ते गांभीर्यानं घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते का पाहणं महत्त्वाचं असेल. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.